मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 फायनल टॉप 2 सदस्य कोण असणार आणि त्या 2 सदस्यांमधून कोणता सदस्य विजेता होईल याविषयी मी माझा अंदाज व्यक्त करणार आहे आणि याविषयी तुमच्याबरोबर मी चर्चा करणार आहे। तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 चा विजेता कोण होईल याविषयी बोलूयात। मित्रांनो, आता घरामध्ये 6 सदस्य राहिलेले आहेत। सूरज, अभिजित दादा, अंकिता, धनंजय दादा, निक्की आणि जान्हवी। आतापर्यंत आपण बिग बॉस फायनलमध्ये टॉप 5 सदस्य पाहत आलोय, पण यावेळेस बिग बॉस हे वेगळं आहे, त्यामुळेच यावेळेस फायनल टॉपमध्ये 6 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। तर मित्रांनो, सोशल मीडियावर जर आपण पाहायला गेलं तर चर्चा आहेत त्या 4 नावांच्या होताना दिसतात, सूरज, अभिजित दादा, अंकिता आणि धनंजय दादा। तर मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार मला असं वाटतंय की सूरज, अभिजित दादा आणि धनंजय दादा हे फायनल टॉप 3 मध्ये आपल्याला दिसतील, कारण सोशल मीडियावर विनर कोण होणार तर सूरजच्या नावाची खूप जास्त चर्चा आहे, ती पाहायला मिळते। सूरजचा स्वभाव खूप साधा भोळा आहे, तो खूप गरीब आहे आणि तो बिग बॉस मराठी 5 चा विजेता व्हायला पाहिजे असं सोशल मीडियावर आपल्याला प्रेक्षक आहेत ते व्यक्त होताना दिसत आहेत। सूरज जेव्हा जेव्हा नॉमिनेशन मध्ये आलेला आहे तेव्हा आपण त्याला 1 नंबरवर पाहिलेला आहे। सर्वात जास्त मतं आपण सूरज याला पडलेली पाहिलेली आहेत, त्यामुळे सूरज आपल्याला फायनल टॉप 3 मध्ये दिसू शकतो असा माझा अंदाज आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण अभिजित दादा यांच्याविषयी बोलूयात। अभिजित दादा इंडियन आयडल विजेता आहेत, सिंगर आहेत, त्यांची फॅन फॉलोइंग सुद्धा मजबूत आहे, त्यांना अख्ख्या देशभरात ओळखलं जातं, त्यामुळेच अख्ख्या देशातून मुंबईमधून त्यांना खूप सपोर्ट मिळताना आपल्याला दिसतोय। जेव्हा जेव्हा नॉमिनेशनमध्ये सूरज बरोबर ते आलेले आहेत तेव्हा तेव्हा आपण त्यांना 2 नंबरवर पाहिलेलं आहे, त्यामुळेच अभिजित दादा सुद्धा फायनल टॉप 3 मध्ये दिसू शकतात असा माझा अंदाज आहे। त्यानंतर मित्रांनो, धनंजय दादा यांच्याविषयी बोलायचं तर धनंजय दादा यांची सुद्धा फॅन फॉलोइंग आहे, ती खूप मजबूत आहे आणि त्यांना महाराष्ट्रातून, कोल्हापुरातून खूप सपोर्ट मिळताना आपल्याला दिसतोय। जेव्हा जेव्हा आपण या तिघांना नॉमिनेशनमध्ये पाहिलेलं आहे तेव्हा सूरज 1 नंबरवर, अभिजित दादा 2 नंबरवर आणि धनंजय दादा यांना 3 नंबरवर आपण पाहिलेलं आहे। आणि मित्रांनो, गावाकडची खूप लोक आहेत ती आधी बिग बॉस आहे ते पाहत नव्हती, पण आता धनंजय दादा आणि सूरज हे बिग बॉसमध्ये आल्यापासून त्यांना सपोर्ट करताना हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे धनंजय दादा सुद्धा फायनल टॉप 3 मध्ये दिसू शकतात असा माझा अंदाज आहे। तर मित्रांनो, हे झाले फायनल 3 टॉपचे सदस्य असण्याची शक्यता, पण आता आपण या 3 मधून फायनल 2 टॉप सदस्यांच्या विषयी बोलूयात। मित्रांनो, सूरज हा फायनल टॉप 2 मध्ये असू शकतो, कारण जसं की तुम्हाला माहितीच आहे त्याची फॅन फॉलोइंग आहे ती खूप मजबूत आहे, त्याला अख्खा महाराष्ट्र आहे तो सपोर्ट करताना आपल्याला दिसतोय। जर सूरज बरोबर फायनल टॉप 2 मध्ये धनंजय दादा आले तर यामधून विनर आहे तो सूरज होण्याची दाट शक्यता आहे, कारण सूरज आणि धनंजय दादा हे दोघे इन्फ्लुएन्सर असल्यामुळे त्यांची जी महाराष्ट्रातील फॅन फॉलोइंग आहे ती इक्वल असू शकते। पण जर सूरज बरोबर फायनल टॉप 2 मध्ये अभिजित दादा आले तर आपल्याला तगडी कॉम्पिटिशन आहे ती पाहायला मिळेल, कारण अभिजित दादा हे सिंगर आहेत आणि त्यांची हिंदी फॅन फॉलोइंग सुद्धा आहे, प्लस मराठी फॅन फॉलोइंग आहे आणि त्यांना अख्ख्या देशभरात ओळखलं जातं, त्यामुळेच अभिजित दादा यांना महाराष्ट्रातूनच नाही तर अख्ख्या देशभरातून प्रेक्षकांचा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे जर ते सूरज बरोबर फायनल टॉप 2 मध्ये आले तर दोघांमध्ये खूप तगडी कॉम्पिटिशन असू शकते आणि सूरज आणि अभिजित दादा या फायनल टॉप 2 सदस्यांमधून अभिजित दादा विनर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे। तर मित्रांनो, मी हा फक्त माझा अंदाज आहे तो सांगितलेला आहे की फायनल टॉप 3 मध्ये सूरज, अभिजित दादा आणि धनंजय दादा असतील अशी फक्त मी शक्यता आहे ती वर्तवलेली आहे। आणि या तिघांमधून जर फायनल टॉप 2 सदस्य सूरज आणि धनंजय दादा असतील तर सूरज विनर होऊ शकतो, जर सूरज बरोबर अभिजित दादा असतील तर अभिजित दादा विनर होऊ शकतात, हा माझा एक वर्तवलेला अंदाज आहे। मित्रांनो, तुमचंही काय मत असू शकतं टॉप 3 सदस्यांविषयी, टॉप 2 सदस्यांविषयी आणि बिग बॉस मराठी 5 च्या विजेताविषयी? तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 चा विजेता कोण होऊ शकतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।